गरमागरम आलू पराठे आणि त्यासोबत थंडगार दही किंवा लोणचं ही संकल्पना ऐकताच तोंडाला पाणी सुटते. पण हे पराठे बनवायचे कसे? चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहेत एक 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे. माझ्याकडे लहान मोठ्या साईजचे बटाटे होते म्हणून मी ते घेतले. तुम्ही मध्यम आकाराचे 3-4 बटाटे घेऊ शकता. त्याला स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊ किंवा किसणीने किसून घेतले तरी चालेल. अंदाजे 1.5 वाटी बटाटा आहे. त्यामध्ये घालून घेऊ 1.5 चमचा धणेपूड, 1.5 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1.25 चमचा लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1-2 टीस्पून आपल्याला घालून घ्यायचे आहे अद्रक लसूण पेस्ट. त्यानंतर किंचितची हळद आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती असा चोळून घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला घालून घ्यायची आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे पराठ्याची चव वाढते. तुम्ही नक्की घाला. मग हे सर्व घटक आपण एकत्र मिक्स करून घेऊ. ते चांगले एकजीव झाले पाहिजेत. कुठे गुठळ्या असतील तर त्या आपल्याला हाताने मोडून घ्यायच्या आहेत आणि मऊसूद असे स्टफिंग तयार करायचे आहे. एका पराठ्याचे किंवा वजनी 120 ग्रॅम पराठ्याचे पौष्टिक मूल्य मी पुढे दाखवले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता स्टफिंग रेडी आहे. मी कणिक एक 10 ते 15 मिनिटांपूर्वीच भिजवून घेतली होती. ती छान मऊसूद भिजली गेलेली आहे. आता पराठा लाटण्यासाठी आपण एक कणकेचा मध्यम आकाराचा उंडा घेऊ. त्याला असे वाटीसारखे गोल करून घेऊ. तुम्हाला जर असे गोल करता येत नसेल तर तुम्ही छोटी पुरी लाटून घेऊ शकता. मग त्यामध्ये थोडे गव्हाचे पीठ भुरभुरून घेऊ, जेणेकरून पराठे फुगण्यासाठी मदत होईल. मग त्यामध्ये आपल्याला उंड्याच्या 1.5 ते 2 पट सारण भरून घ्यायचे आहे. सारण हळुवारपणे असे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे उंड्याच्या कडा अशा आपल्याला बंद करता येतील. मग उंडा पिठामध्ये घोळवून हलक्या हाताने प्रेस करूया, जेणेकरून सारण सर्व कडांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर हलक्या हाताने लाटून घेऊ. तुम्हाला असा जाड हवा असेल तर तुम्ही या स्टेजला त्याला भाजू शकता. मी थोडासा पातळ लाटून घेते, म्हणजे छान क्रिस्पी होतो. पराठा भाजण्यासाठी मी आधीच गॅस ऑन केलेला आहे. आता गरम तव्यावर लाटलेला पराठा घालून घेऊ आणि एक अर्ध्या मिनिटाने त्यावर असे तूप सोडून घेऊ. त्यामुळे काय होईल, पराठा खरपूस भाजला जाईल. असा पराठा मी दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेते. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग आला की आपला पराठा तयार झाला असे समजायचे. अगदी स्वस्त आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून पटकन तयार करता येणारा हा आलू पराठा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात आणि प्रवासासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलांसाठी हा एक इन्स्टंट एनर्जी सोर्स आहे. यामध्ये असलेल्या भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हाय कॅलरीज आणि अनेक पोषण मूल्यांमुळे लहान मुलांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा पराठा तुम्ही अगदी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा अगदी म्हणाल तर रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता. एकदम सॉफ्ट आणि चविष्ट असे आलू पराठे तयार झाले आहेत. आता ते आपण दह्याबरोबर सर्व करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.